म्हणून काय झालं, त्यांचे कार्यकर्ते असे झाले म्हणून काय झालं? अरे ते IPS अधिकाऱ्याचं काम आहे काय? त्या ठिकाणी जाऊन कोण माती उत्खनन करत असेल तर त्याला अटक करणं, त्याला दम देणं, ते महसूल विभागाचं काम आहे, ते तहसीलदाराचं काम आहे, ते प्रांताचं काम आहे. आणि ही गेली का ती कशाला सिव्हिल ड्रेसवर? जेव्हा चारी बाजूने दादांवर टीका व्हायला लागली, मी स्वतःहून स्टेटमेंट दिलं. कोण IPS अधिकारी? काय समजते उपमुख्यमंत्र्यांबद्दल एवढं बोलते ती? तिला कोणी अधिकार दिला? कोणी असले म्हणून काय झालं? ती तिच्या खात्याच्या बाहेर जाऊच कशी शकते? वगैरे वगैरे माझ्या पद्धतीने मी स्टेटमेंट दिलं. बावनकुळे साहेब, दादांचा मला रात्री फोन आला 11:30-12 वाजता की भास्करराव तुमचं मी स्टेटमेंट बघितलं पण आता हा विषय वाढवू नका. मी इथे थांबवायचं ठरवलंय. मला कळत नव्हतं की दादांना नेमकं काय खुपत होतं, काय सलत होतं. हा माणूस इतका कसा काय हळवा व्हायला लागला की हे वाढवू नका, हे करू नका, ते करू नका, ते करू नका. असे दादा कसे काय होऊ शकतात? अशा प्रकारचा विचार हा माझ्या मनामध्ये सुद्धा आला. आणि म्हणून बांधवांनो भगिनींनो, किती बोलाल तेवढं भरपूरच आहे. एक किस्सा माझ्या आयुष्यातला सांगावा की न सांगावा असा सारखा मनामध्ये आहे, पण मला वाटतं तो सांगावा. चुकला तर तो माझा काढून टाका रेकॉर्डमधून. 2006 साली पक्षानं मला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मला विधान परिषदेची उमेदवारी दिली आणि दादानी मला देवगिरीला मुख्यमंत्री महोदय भेटायला बोलवलं. मला वेळ झाला. दादा वरती निघून गेले होते, वरती रूम मध्ये. त्यांनी फोन लावला ऑपरेटरने, तुम्हाला किती वाजता बोलावला होता? तुम्हाला माहित आहे त्यांची बोलण्याची पद्धत. म्हटलं दादा उशीर झाला. बरोबर, ठीक आहे, ती तुम्हाला काय वस्तू ठेवली ती घेऊन जा. त्यांनी मला वस्तू जी ठेवली होती, राधाकृष्ण विखे पाटील साहेब, ते माझ्या निवडणुकीकरता 25 लाखाची मदत मला ठेवली होती. मी 1974 सालापासून व्यवसायात आहे. इतके वेळा आमदार झालो, पण 25 लाख रुपये आयुष्यात एकत्र कधीच बघितले नव्हते. एकत्र 25 लाख माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा त्या दिवशी बघितले. आणि ठीक आहे, मी माझं म्हणणं बंद करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर